नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण करणार आहोत मिक्स फ्रूट जॅम। मुले जर फळे खायला कंटाळा करत असतील तर तुम्ही असा मुलांना जाम बनवून द्या। हा जाम तुम्ही ब्रेडवर किंवा चपाती बरोबर सुद्धा लहान मुलांना देऊ शकता। लहान मुलेच काय, आपण मोठे सुद्धा जर चपाती बरोबर किंवा ब्रेडवर असा जाम खाल्ला तर खूपच हा जाम टेस्टी लागतो। आजच्या व्हिडिओत ना तुम्ही पाहणार आहात मिक्स फ्रूट जामची रेसिपी। इथे मी 4 प्रकारचीच फळे घेतली आहेत। डाळिंबाचे दाणे आहेत, अननसाचे तुकडे करून घेतले आहेत, काळी द्राक्ष आहेत, कापून घेतलेला सफरचंद आहे। सफरचंद कापल्यानंतर काळा पडतो म्हणून मी तो पाण्यामध्ये ठेवला आहे। आता हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व फळांचा असा हा ज्यूस करून घेतला आहे। ही फळे मिक्सरला वाटून घेताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका। आता हे आपण सर्व चाळणीने गाळून घेऊयात। यामध्ये अननसाचा काही चोथा, द्राक्षांची साल आणि डाळिंबाचे दाणे असा बराचपैकी काही चोथा निघतो, तो आपण या चाळणीने गाळून काढणार आहोत। इथे पहा तुम्ही डाळिंबाच्या बिया, द्राक्षांच्या वरची जी साल, अननसाचा काही चोथा असतो तो इथे गाळून निघाला आहे। आता हा जो चोथा राहिला आहे तो आपण असा हाताने पिळून घेऊयात। त्यामधून जो काही हा रस निघतो तो सुद्धा आपण घेऊयात। ह्या डाळिंबाच्या बिया, द्राक्षांची साल, अननसाचा काही चोथा हे असं काढून घेतलं की जाम पण असा उग्रच लागत नाही। हे पहा, हा किती हा सर्व वेस्टेड चोथा आहे। गॅसवर मी पॅन गरम करीत ठेवला आहे। त्यामध्ये आपण आता हा ज्यूस वाटीच्या प्रमाणात मोजून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता 3 वाटी असा हा ज्यूस इथे तयार झाला आहे। आता आपण गॅसची फ्लेम फास्ट करून घेऊयात। इथे मी काळ्या द्राक्षांचा जास्त प्रमाण घेतला आहे, त्यामुळे याचा कलर हा काळ्या द्राक्षांचा जास्त प्रमाणात आला आहे। इथे तुम्ही पाहू शकता या जामला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे। उकळी आली की लगेच आपण यामध्ये साखर घालणार आहोत। साखरेचे प्रमाण तुम्हाला मी सांगते, 3 वाट्या आपला हा ज्यूस झाला होता। 3 वाट्या ज्यूस असेल तर त्याच्या निम्मे आपण इथे साखर घालणार आहोत। निम्मे म्हणजे 3 वाटी ज्यूस, त्याला 1.5 वाटी साखर। आता हे मिश्रण आपण सतत ढवळत राहायचं आहे। गॅसची फ्लेम फास्ट राहू द्या। A few minutes later. अशी भरपूर उकळी आली का आपण पाहणार आहोत जाम हा आपला हळूहळू तयार होत चालला आहे। फास्ट गॅसवर जेव्हा हा आपण ज्यूस ठेवतो तेव्हा याला सतत असं ढवळत राहायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आता हा ज्यूस घट्टसर होत चालला आहे। असाच हा फास्ट गॅसवर आपण सारखा ढवळत राहणार आहोत। जोपर्यंत हा असा जाडसर होत नाहीये तोपर्यंत याला ढवळत राहायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता हा आता जाम आपला तयार होत आला आहे। हा जाम थंड झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक या जामला असा थिकपणा आला आहे। हा जाम आता व्यवस्थित घट्टसर झाला आहे। आणि हो, हा जाम पूर्णपणे थंड झाल्याशिवाय तुम्ही बरणीत भरून ठेवायचा नाहीये। अशा पद्धतीने जाम बनवून तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी बिलकुल खराब होणार नाही। फक्त काय करायचं आहे, हा जाम तुम्ही रूम टेम्परेचरमध्ये हवाबंद बरणीत भरून ठेवा। मार्केटमधील केमिकल जाम खाण्यापेक्षा घरामध्येच असा तुम्ही जाम बनवत जा, हेल्थीही आणि केमिकल फ्री। मी सांगते त्या स्टेपप्रमाणे तुम्ही रेसिपीज बनवा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। इन केस जर काही रेसिपीला बिघाड आलाच तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, मी तुम्हाला सोल्युशनसहित रिप्लाय देईन। किंवा व्हिडिओ पॉसिबल होत असेल तर नक्की व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेन।